बाबा तुमचा त्रास काय बाबा? बाबा मी 7-8 वर्षाच्या आधी माझ्या लाकडाचं भरलेलं गाडं बैलगाड हा हा ते गेलेलं आहे. अच्छा. तर ते इथं गेल्यानंतर ही पाठ आहे की नाही पाठीचा त्याला काय म्हणतात मला समजत नाही. इथं गेल्यानंतर ते बैल कमजोर असल्यामुळे ते असं फिरलं चाक. बरोबर. त्यामुळे हे पाठीचा जो हाड आहे ना उजव्या बाजूचा ते पूर्ण म्हणजे बैलाच्या त्या वजनामुळे त्या बैलगाड्या चाकामुळे ते मोडलं. आणि मी आयुर्वेदिक औषधी नाही आता त्रास काय होतो? हात वर जात नाही माझा, वर जात नाही समजा गेला तर एवढं जाते. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मानेच्या पासून कमरेपर्यंत पूर्ण त्रास आहे. बरोबर. म्हणजे बसू देत नाही. बरोबर. आणि चालताना हा पाय की नाही इथून पासून ते इथपर्यंत अशा मुंग्या आल्यासारख्या म्हणजे काय म्हणतात त्याला मुंग्याच म्हणतात. ब्लड सर्क्युलेशन होत नाही. त्यामुळे मला त्रास आहे आणि उठ्या बसायचा एखाद्या त्रास. तुम्ही राहायला कुठे? माझं गाव शेगाव जवळ तरोडाडी गाव माझं. तरोडा डी. दुसरं नाव असं आहे की बिन पाण्याचा तरोडा. बिन पाण्याचा तरोडा जवळच आहे. ओके. त्रासला किती वर्ष झाले? त्रास पहिल्यापासून आहे म्हणजे आता जास्त वाढला. अच्छा. म्हणून मग आता आपले परममित्र आहेत बालवकर आपले लहानकर आहेत त्यांच्या माध्यमातून मी तुमच्याकडे आलो. अरे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. मम्मी पप्पा डॅडी अंकल. ओके चला साहेब पोटा झोपून घ्या पालत. हा पोटा झोपायचं पोटावर. हा पाय इकडे करायचे चेहरा इकडे करायचा. शाबाश. हो हो हो. दादांचा L4 L5 S1 ची जी गादी आहे ना मनक्यातली ती डिस्बल्जिंग झालेली आहे. डिस्बल्जिंग झाल्यामुळे मग पायाला मुंग्या सुटतात म्हणजे ब्लड सर्क्युलेशन पूर्ण होत नाहीये. आणि मानेचा जो त्रास आहे सर्वायकल C0C01 त्यामुळे हा त्रास होतोय म्हणजे हात त्यामुळे वर जात नाहीये. ओके चला बाबा मान फिरवा इकडे. ओके मान सरळ. हनुटी वरते हनुटी दाढीवर. ओके मान फिरवा. शाबाश. मान फिरवा मान फिरवा. इकडे 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 इकडे. शाबाश. मान सरळ मान सरळ मान सरळ मान सरळ. ओके शाबाश. व्हेरी गुड. एक दोन तीन चार. एक दोन तीन. शाबाश. अरे पाय नाही हलवायचा खालचा पाय सहीच ठेवायचा. मम्मी ओके.
पप्पा थँक्यू. येस. चला बाबा, एका कुशीवर झोपायचा, एका कुशीवर झोपायचं, एका कुशीवर. ओके. नाही, हा तसाच राहू द्या. यस. चला बाबा, साईड चेंज त्या बाजूने. ओके. बॉडी सेल रिलॅक्स. 3 सेकंड. आय एम ओके. यस. चला बाबा, सरळ झोपा. सरळ झोपायचं, सरळ. बाकी ट्रीटमेंट बाकी आहे. घाम येतो ना. ओके ओके. हलकसं खाली सरकून घ्या. खाली सरका. हलकसं. बस. थँक्यू. टॉवेल ट्रॅक्शन. अय्यो. जय गजानन महाराज. माऊली. चला माऊली, डोक्याला हात लावायचा इथं. हात खाली ठेवायचा तू. शाबाश. तो हात खाली ठेवायचा. शाबाश. थोडा हात वरते. इथे असं ठेवायचा. चला माऊली, उठून बसा आता. किती आला? 90% जास्त आला. फिरून घ्या तिकडे. पाय खाली करा. हात किती वरती गेला? करा बरोबर होते वरात. किती आला तो वरते? पूर्ण लेवल आली. आधी किती जात होता? पूर्ण लेवल आली. बसा. हा, फ्रोझन शोल्डर पण गेला. गड्डा पण भरला गेला. यस. ओके. चला बाबा, डोक्याला हात लावायचा. अरे डोक्याला. बॉडी सेल रिलॅक्स. 3 सेकंड. आय एम ओके. यस सर. सुनिए साहेब बात. ते पण झालं. बोला, काय म्हणते दादा? हात किती रिलॅक्स किती वाटतंय? रिलॅक्स वाटून सर. आणि विषय असा आहे की या हातासाठी मी नागपूरच्या पुढे भांडारा आहे ना, हा तिथपर्यंत जाऊन हे एवढं जमलं नाही. नाही. डॉक्टरनं शेवटी पहिले एक्सरे काढला, जमलं नाही.
सिटी स्कॅन केलं जमलं नाही. हं. काही डॉक्टरांना सांगितलं तुम्ही किती काही फी दिली तरी तुमचा हात वर तुमचा काम करणार नाही. नाही. म्हणजे रिझल्ट. आणि दुसरं म्हणजे सिटी स्कॅन केल्यानंतर डॉक्टरांनी एवढं घाबरून दिलं होतं मला हा, का तुम्हाला हा हात वर काम करणारच नाही. करणारच नाही. म्हटलं मग मी आशा सोडून दिली होती. आता काय जमतच नाही. म्हटलं आता 50च्या वर गेलो आता काय जमणार आपल्याला आणि आपण करणार काय. हं. मग मी विचार केला म्हटलं आता जसं आहे ठेवी आणून ते कैशीची राहावी तैसेच राहावे. बस. पण हे महानकर साहेब भेटले हं. आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्यासारख्याची भेट झाल्यामुळे माझा म्हणजे 99% हा पूर्ण बरा झालेला आहे. बरा झालेला आहे. म्हणजे आबा हा. असा पण जाते आणि सारखा पण येते. नाही तर 4 इंच खाली होता. टेलर लोक म्हणायचे महाराज हा, तुमच्या शर्टाचं माप घ्यायच्या वेळेस ते चक्रात पडायचे कोणता हात आकुडन कोणता लंबा आहे. लंबा आहे. कारण हे शर्ट शिवायच्या वेळेस माझा एक परफेक्ट टेलर होता. त्या टेलरला मी दाखवत होतो की हा हात खाली आहे